नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 7 जून 2026. सकाळचे 7 वाजल्यात. आता आपण आहोत मुक्काम पोस्ट मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर आपल्यासोबत आहे सर. या जरा मशीनबद्दल माहिती द्या सर. आपलं नाव सांगा. मी योगेश घाडगे. मशीन 2011 टाटा कंपनीची आहे. बॅकलोड मशीन साधारणतः 4 ते 5 लिटरचा ॲव्हरेज आहे तिला तासाला. हा. आणि तुम्ही केव्हा किती साली घेतलं सर? 2011 ला घेतलेलं आहे. मशीन लोडर जे काम करते ते मजबूत ताकद होती त्याला. लोडिंगचं काम चांगलं करत होतं. मला क्रेशरला लागत होतं म्हणून मी घेतलेलं. अच्छा. आणि चांगलं चाललं. मग आता सर वापरत ना तुम्ही हे मशीन? नाही, मशीन काय आलंय आता. मशीन त्याच्या माग ती इथं आमचे एक पार्टनर आहेत ना, त्यांची मनुष्यबळामुळे तुम्ही म्हणला ना, मनुष्यबळामुळे थांबले. म्हणजे सरांचं म्हणणं असं आहे की मशीन एक नंबर कामाला आहे, ॲव्हरेजला पण चांगला आहे. सर याचा मेंटेनन्स कॉस्ट तरी काय येतो तुम्हाला त्यावेळेला? मेंटेनन्स कॉस्ट असं काय नाही, जास्त येत नाही. जे रेग्युलर ऑइल बदली वगैरे हे. आणि तरी खर्च साधारण काय असेल सर, असं म्हणतो मी तुम्हाला? खर्च काय नाही, जास्त खर्च नाही त्याला. काय असं मेंटेनन्स असं नाही, त्याचं क्रॅक नाही कुठं काय म्हणजे असं रेग्युलर मशीन सारखं आहे. नाही. आणि ही मशीन त्यावेळेला किती किंमत सर हिची? किंमत होती त्यावेळेस एक 20 लाख रुपये. 20 लाख रुपये म्हणजे 2011. 2011 म्हणजे 2011ला बघा सरांनी किती 20 लाखाला घेतली मशीन. ही समोरची का सुद्धा आपणच बसवलेले, आपले स्टिकर सुद्धा याच्यावरती. म्हणजे साधारणपणे मला ते 17-18ला आपण काच बसलेले आहे मशीनची. तर आता सरांची मशीन वापरत नाहीये. म्हणजे सर हे तुमची लक्ष्मीच म्हणायची पहिली. मला वाटतं बरंच तुम्ही या मशीनवर काम करतो. टायर वगैरे सगळं ओके. मग आता हे फक्त आपण विकणार आहे की आपली लक्ष्मी ठेवलं? विकणार आहे. म्हणजे ऑफर प्राइस वगैरे काय सांगितलं तुम्ही? साधारणतः एक 8 लाख रुपये. 8 लाख रुपये देणार आहे. आणि तास किती चालले? तासाला असेल एक साधारणतः 8-9 हजार तास चालला असेल का माझ्या अंदाजे. ओके, 8-9 तास. 8-9 हजार. ओके. आणि इंजिनचं काम वगैरे तुम्ही केलंय? हो, इंजिनचं नाही काम, काय रेग्युलर आहे. हे टायर वगैरे पाहू शकता, नक्षी वगैरे ओके. ते तर नवीनच आहे. इंजिन वगैरे पाहू शकता. म्हणजे तुम्ही स्वतः असल्यामुळे तुम्ही काळजी घेतली. हा पाहू शकता 2-3 वर्ष मानदिशीचा हा विस्तृत पठार, सोबत पवन चक्क्या. इथे पाहू शकता आपण सूर्योदय होतोय.